गुड मॉर्निंग. हाय. आज आमच्या सिरियलचं सातव्या मुलीची सातवी मुलगी या आमच्या मालिकेचं शेवटचं आउटडोअर आहे. म्हणजे शूटिंग अजून असेल काही दिवस, पण आउटडोअरचे सिक्वेन्सेस संपतील आज. तर म्हटलं की जरा तुमच्याबरोबर शेअर करावा हा दिवस, कारण तुमच्या निमित्ताने तो माझ्यासुद्धा मेमरीमध्ये राहील. आणि आज मेजर सिक्वेन्सेस आहेत खरं तर. तर बघूया काय काय घडतंय, किती मजा येते. भेटत राहू. तर असं रेडी करून बसवलंय मला, म्हणजे केस अर्धवट झालेत. आज आवाज बसलाय माझा सर्दी झाल्या. तर आता तयार व्हायचं आहे. आमची दीप्ती आली की साडी चेंज करायची आहे की आणि वेग लावायचा आहे की रेडी. त्यामुळे हा अवतार आहे. आज आमच्याकडे इथे बाहेर ना, आउट फोकस. आज आमच्याकडे इकडे बाहेर जवळपास लग्न असल्याचा फील आहे. आयरिस प्रोडक्शन्सचा नवीन येणारा शो, त्यांचं शूटिंग आणि आमचं शूटिंग असं एकत्र आहे. त्यामुळे बाहेर टेंट वगैरे घातलाय, दाखवते तुम्हाला. अशा व्हॅनिटीज आहेत, टेंट टाकलाय. माझी गाडी, सगळ्यांचा नाश्ता चाललाय. परत कर. गुड मॉर्निंग. विशाल गुड मॉर्निंग. विशाल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर बघितलं ना, असं सगळा उत्साह आहे. मला खूप छान वाटतं शूटिंगला, की असे सगळे जर उत्साहात असतील. कारण एक फॅमिली असते आणि तो दिवस असं छान एन्जॉयच केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे असे मस्त हसत खेळत असतील आणि सगळे जाम खूप छान मज्जा करत शूटिंग करत असतील, तर शूटिंगचा वाईबच वेगळा असतो. त्यामुळे आज खूप मजा येणार आहे. आणि आज आम्ही सगळ्याजणी आहोत आणि आम्हाला आज एक कोलॅबचं पार्सल पण आलंय नथींचं, सारजाज नथकडनं. तर त्याचं पण आम्ही फक्त ते ओपन करणार आहोत. त्याचं शूट आज नाही करणार आहोत, पण ते ओपन करणार आहोत. तिने काहीतरी सरप्राईज दिलं आहे. आय मीन पोटलीमध्ये आहेत नथी वगैरे. तर ओव्हरऑल हॅपनिंग दिवस आहे. मला खूप छान वाटतंय. आणि हा दिवस खूप सकाळी सुरू झाला आहे, म्हणजे 7ची शिफ्ट आहे. त्यामुळे 6:30चं कॉल टाईम होतं. त्यामुळे जरा सकाळी गुड मॉर्निंग करताना डोळे जरा सुजलेले होते. पण मजा येणार आहे जाम. तर भेटत राहूया. तर मैथिलीच्या प्रॉपर बेंगॉली लुकमध्ये मी तयार झाले आता. केस पण मोकळे सोडलेत, कारण तसे काही सिक्वेन्सेस आहेत. आणि माईक दादांनी माईक दिलेला आहे. हा 3 नंबरचा माईक माझा असतो. कितीही आर्टिस्ट असले, माईकचे कितीही सेट्स असले, तरीसुद्धा माझा हा माईक फिक्स आहे. तर तो आता लावायचा, कारण डायलॉग्स आहेत आणि तो अशा पद्धतीत लावायचा की तो तुम्हाला दिसला पण नाही पाहिजे की माईक लावला आहे. सो असं काय 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 गोष्टी असतात शूटिंग्सच्या. तर सेटिंग रेडी होत आहे, सेट रेडी होतो आहे. त्यासाठी जरा आता वाट बघावी लागणार आहे. एक 10-15 मिनिटात जाऊ सेटवर. जयश्री पण आली आहे आणि हा आपला सुंदर गणू. सुंदर अक्षदा. हाय. आणि हा माझे सगळे ब्लॉग्स जे आहेत पाहुणी म्हणून मला घ्या. ते हा मुलगा जो आहे हा शूट करतो, गणेश. आणि ही आमची रेखा ताई, जी आमचे सगळे हेअर स्टाईल्स ठरवते, समीर. आणि ही ऐसे हमारे रील शूट करता है जो एडिट हमसे नहीं हो पाता। पता नहीं हम लोग कैसे कैसे एडिट करते हैं, पूरा घूमता। तर फायनली आता मी सेटवर आले आहे आणि हा आमचा पहिला शॉट रेडी आहे. गाडीतून एंट्री झाल्याचा शॉट आहे, पण तो ॲक्च्युली गाडी थांबली आणि तिथून पुढे सुरू होणार आहे. शॉर्टची रिहर्सल झाली आणि त्याच्यातही काहीतरी तयारी व्हायची, तर आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि फाल्गुनीचं असं काहीतरी शूट करणं चाललं होतं. कारल्याचा वेल आहे. कारली आले छोटी छोटी, किती गोड आहे.
शेवग्याच्या शेंगांचं हे असं मोठं झाड होतं तिथे. खूप झाडं होती. कडुनिंब, कढीपत्ता अशी बरीच, आणि पपईचं झाड, आंबा. आणि हे ओळखा बघू, हे आहे रामफळ. हे पेरूचं झाड आहे, चिंचेचं झाड. ही आहे जनरेटर व्हॅन. आउटडोअर शूट करताना लाईटसाठी ही लागतेच. हा वृक्ष बघितलात का, खूप उंच आणि खूप मोठा होता. नारळाची झाडं होती. आली एक मुलगी, आली एक बघा आता तर तुझ्या डिलीट करायला मी नाही आता तुला घेते माझ्या ब्लॉग मध्ये. हा वेडा मुलगा. तू मागे उभी राहा, त्याच्याकडे नको जाऊ. बघूस तू काय घातलंय आज. So I'm wearing cotton wool in Zara and I'm wearing Crocs. त्या जुन्यावाल्या घाणेरड्या काळ्या पडलेल्या क्रॉक्स आहेत सगळ्या. हो त्या मला नाईस लुकिंग. थँक्यू बेबी. यू नो माझा हस्बंड आला होता ना सोबत. अगं बाई भेटला. तर माझं कसं आहे हे काय आलं? तर हे होतं आजचं लोकेशन फॅक्टरीचं. वरती पत्रे होते, खूप पसारा होता, खूप गर्दी होती. लंच ब्रेक मधली वामकुक्षी. आज बंटी मला उचलून नेणार होता, त्यामुळे माझी अशी ड्यूब बनवली होती. मैथिली स्वतःला गोळ्या घालून घेते, त्यामुळे गोळ्या लागल्याचा माझा हा मेकअप बराच वेळ सुरू होता. आमचा गणू मेकअप करत होता. कापूस ठेवून त्याच्यावर ते आर्टिफिशियल ब्लड लावून असे सगळे उपद्व्याप सुरू होते. दुसऱ्या कोणाचा तरी शॉट चालू असल्यामुळे आम्ही अगदी खाणाखुणा करूनच बोलत होतो. मैथिलीचं काय झालं. मेरे लिए अदरक चाय और वैनिटी में जो बैग है ना ब्लैक कलर का, उसमें बन मस्का है, ऊपर दिखेगा येलो कलर का. हाँ आज चालतं सगळं. आज सगळं डाएटच्या नावाखाली असे बनमस्का वगैरे खातात. आजचा दिवस माहिती आहे ना, स्पेशल डे. नो 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 स्पेशल. का खाणार कसं तरी माझा बनमस्का झालाय. बन देतो. मला काय करायचं. यांचं डाएट. मी तुझा पण व्हिडिओ ती बघ डाएट. डाएट वाला खाणं. चीट जा रहे हे उडते. मेकअपची ऍक्टिंग. रील पाहिजे का नाही गण्या.
दे अजून ते लगेच शेवटी गोळ्या मारून घेऊन मैथिली गेली. हात पुढे टाक ताई त्याच्या डोक्याच्या. हा कोणाच्या शतक रेवा तो. मी म्हणून गाडीच्या इकडे आलो, पडणार नाही. हो हो थांब रेडी सायलेंट मी तिकडे जाऊन थांबलो की तू ओरडणारच. हो हो ओके रोल रेडी आहे. रेडी रोल रोले जा मागे पटकन जा पटकन मागे फिर मध्ये रोलिंग ऍक्शन तर अशा रीतीने माझं पॅकअप झालंय. आजचा दिवस संपलाय फायनली. आणि किती 7 वाजत आलेत, त्यामुळे 12 तास तर झालेच आहेत. आवाजाची वाट लागली, आवाज गेला आरडाओरडा करून. नाही आता उद्या आणखीन ह्याच्याहून आरडाओरड्याचे सीन असणार आहेत. ते कसे होणार आहेत मला माहित नाही. हे असं रक्तबिक्त आलंय, मी गोळी इकडनं मारून घेतली आणि ती इकडनं बाहेर आली. असे सगळे प्रकार केलेले आहेत आम्ही. तर आत्ता हा दिवस म्हणजे पॅकअप झाला असं ते दिवस अजून संपलेला नाही आहे. आम्हाला कोल्याचं ते पार्सल फोडायचं आहे अजून, पण हा सगळा अवतार आवडते आणि मग ते पार्सल आम्ही फोडतो. आणि आज कदाचित आम्ही पाणीपुरी सुद्धा खाणार आहोत, तर जॉईन जेवढ्या आपण जोर लावून आपण ठेवतो त्याच्यापेक्षा नाजूक वस्तू आतमध्ये असणार आहे. बरोबर. खात्री है कि अंदर कुछ है, ऐसी खात्री तो है. वा वा, मराठी जमलेलं आहे तुला. काय हे जे काय आपण उघडलंय. जल्दी 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 पहले दिस इज फॉर एकटा डांगर. पहला मेरा ही निकला. नेक्स्ट वन अमृता डांगर. ओह दिस इज माय. दिस इज प्रतीक्षा तावडे. अरे बापरे, 3 राहिलं तर तुझं. तीन क्या है और क्या है. अरे कलेक्ट आलं. अजून एक ऐश्वर्या नारकरांसाठी. और एक ऐश्वर्या नारकर. अजून एक ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर. तर या अमेझिंग पाणीपुरीनंतर आजचा हा अमेझिंग दिवस संपलाय. आवाजाची बोंब झाली आहे, पण अजून खूप हेवी सिक्वेन्सेस बाकी आहेत सिरियलमधले. पण माझं मैथिलीचं कॅरेक्टर मात्र आज संपलंय. आणि एखाद्या कॅरेक्टरबरोबर अटॅचमेंट असते. माझी मैथिलीपेक्षा रुपालीबरोबर जास्त अटॅचमेंट होती. आणि रुपाली म्हणजेच विरोचक जेव्हा संपला तेव्हा जास्त फील झालं होतं.
पण ओव्हरऑल ज्या वेळेला सिरियल शेवटाकडे जायला लागते तेव्हा खरंच ते फील होतं, कारण आपण परफॉर्म करताना त्याबरोबरीनेच आपलं जे युनिट असतं 50 जणांचं आपल्याबरोबर, ती एक फॅमिली असते आणि कितीही म्हटलं तरी त्या फॅमिलीला सोडून लांब जावं लागतं. त्यातले काही जण परत भेटतात, काही जण खूप वर्षांनी भेटतात किंवा काही जणांबरोबर काम करायची वेळच येत नाही. त्यामुळे हे जे गुड बायज असतात ते थोडेसे हर्टफुल असतात, त्याचा त्रास होतो. पण आजचा दिवस तर छान गेलाय. अजून काही दिवस शूटिंग बाकी आहे आमचं आणि त्याच्यात सगळेच हेवी सिक्वेन्सेस आहेत. त्यामुळे आता ह्या आवाजानुसार ह्या आवाजाला घेऊन मी आता कसं काय शूट करणार आहे माहिती नाही. पण आजचा दिवस तर मजा आली मला. तुम्हालाही तो आवडलाच असेल, तुम्हीही तो एन्जॉय केला असेल. तर असंच भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट.